नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार किंवा प्रशासनाकडे आपण 6 महिन्यापासून एक मागणी करत होतो की तालुका स्तरावरती अशा एका व्यक्तीची नेमणूक करा की तो फक्त आणि फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाच्या जेवढ्या योजना आहेत त्यामध्ये विशेष करून माझी संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग पेन्शन योजना किंवा विधवा पेन्शन योजना, वृद्धपकाल पेन्शन योजना ह्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या संदर्भात मदत करणारी व्यक्ती, माहिती देणारी व्यक्तीची नेमणूक करा. आणि ही मागणी अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला कोणत्याही योजनेची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये. आमच्यासारख्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्हाला माहिती घेण्याची गरज नाहीये, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून एक पंचायत समितीच्या स्तरावरती एक दिव्यांग कल्याण जो अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते त्या अधिकाऱ्याची नेमणूक या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढ्याही योजना असतात किंवा सेवा असतात ह्या तालुका स्तरावरती आता तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी प्रशिक्षण देणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना असेल तर त्यांच्या कुटुंब, त्यांच्या मुलाबालांचा बालसंगोपनाच्या योजनेअंतर्गत, किंवा जर समजा एखादा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आजारी व्यक्ती असेल तर त्याला आयुष्यमान भारतच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, अशा अनेक काही महत्त्वाच्या योजना आहेत. आणि त्या योजनांची माहिती या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्वरित मिळणार आहे. ज्यावेळेस माझा निराधार बांधव असेल किंवा विधवा पेन्शन योजनेची लाभार्थी असेल किंवा दिव्यांग बांधव असेल, ज्यावेळेस पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस एखाद्या योजनेविषयी संबंधित कर्मचाऱ्याला माहिती विचारली तर त्याला सुद्धा त्या योजनेविषयी प्रॉपर माहिती नसल्या कारणाने तो उडवाउडवीची उत्तर देतोय. परंतु आता मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीची वागणूक मिळते ही वागणूक आता थांबणार आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. एक तालुका स्तरावरती एक व्यक्तीची नेमणूक असणार आहे आणि ती व्यक्ती फक्त या निराधार बांधवांसाठी काम करणार आहे. तुमची कोणतीही अडचण असो ती अडचण तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येणार आहे, त्यावरती तो व्यक्ती उत्तर देणार. आणि तुम्हाला एखादा अर्ज करायचा असेल, पत्रव्यवहार करायचा असेल, योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीकडे सर्व काही गोष्टी सांगू शकता. तो व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या संदर्भात निर्णय घेणारा, तालुका अधिकाऱ्याची नेमणूक करणारा पहिला जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. लक्षात ठेवा. तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओ माझ्या बघितला असेल तर महाराष्ट्रामध्ये सेस फंडाचा सर्वात जास्त वापर करून दिव्यांग बांधवांना किंवा निराधार बांधवांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणारा एकमेव जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. माझी एक विनंती असेल की जी लोक या जळगाव जिल्ह्यातून ही व्हिडिओ बघत असेल तर कृपा करून प्रत्येकाने काहीतरी कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मलाही कळेल की बाबा जळगाव जिल्ह्याची लोक आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहिजे, कौतुक सुद्धा केलं पाहिजे, कारण त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि राज्यामध्ये जळगाव हे जिल्हा एकमेव असा आहे की त्यांनी ही पहिली सुविधा, पहिलं एका व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज करून, पत्रव्यवहार करून त्या व्यक्तीची नेमणूक करण्यास राज्य सरकार कर्मचाऱ्यांना भाग पाडायचं आहे, जेणेकरून आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी एखाद्या पदावर असेल आणि तो आपल्यासाठी काम करणार आहे. म्हणजे नक्कीच जे आपली हेळसांड होते, आपल्याला योजनांपासून वंचित राहावं लागतं, ते होणार नाही. आणि आपल्या बाजूने काहीतरी समोर प्रशासनाच्या समोर मांडणारा एखादा व्यक्ती असेल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी आधार निर्माण होणार आहे. दिव्यांग कल्याण विभागामध्ये ज्यावेळेस तुकाराम मुंडे साहेब यांची नियुक्ती झाली त्या दिवसापासून त्यांनी जे निर्णय घेतले हे निर्णय आपल्या सर्वांसाठी लाभदायक आहेत. त्याच पद्धतीचं जर तालुका स्तरावरती एखादा व्यक्ती जर नियुक्ती झाली, एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाली तर नक्कीच आपल्याला विविध योजनांचा लाभ, शासन निर्णय त्वरित त्या अंमलबजावणीसाठी उपयोगी तो व्यक्ती ठरणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्याचं या ठिकाणी कौतुक करावं, जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं कौतुक करावं, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक करावं की त्यांनी हा निर्णय घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशी वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक व्हावी आणि निराधार बांधवांना एक आधार निर्माण व्हावा, त्यांना त्यांच्या हक्काचे जो मानधन आहे, अनुदान आहे, हप्ते आहेत ते त्वरित मिळावे. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की एवढा नोव्हेंबर महिन्याच्या कितीतरी लोक, 30-40-50% लोकांचं अनुदान बाकी आहे. आणि हे अनुदान का थांबलेलं आहे, याचं कारण काय, त्याला उपाय काय, यावरती मार्ग काढणारी व्यक्ती आपल्या हक्काची असली पाहिजे. आणि यासाठी प्रत्येकाने
तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये या व्यक्तीची नेमणुकीची मागणी करावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.